नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कॉन्सेप्टसोबत। मित्रांनो, सध्या गणेशोत्सवाचे बॅनर्स जे बनवायला आपण घेतलेले आहोत, त्यापैकीच हे एक बॅनर आहे। मित्रांनो, यापूर्वी आपण गणेशोत्सवानिमित्तच एक ग्रुप बॅनर डिझाईन केलं होतं, ते तुम्ही बघू शकता। याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। तर हे बॅनर तुम्हाला नक्कीच आवडेल। तर त्या अगोदर मित्रांनो, जर इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा, कारण तिथं सुद्धा आपण नवनवीन मटेरियल्स हे अपलोड करत असतो। तर मित्रांनो, वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या बॅनर एडिटिंगला। तर सर्वात आधी आपण पिक्सल लॅब ॲप्लिकेशन हे ओपन करून घ्यायचं आहे आणि त्याला सिम्पली रोटेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर 3 डॉटवर क्लिक करून बॅनरची जी साईज आहे किंवा कॅनव्हासची जी साईज आहे आपली, ती स्क्वेअर फॉर्मॅट म्हणजे 5,000 मध्ये आपण करून घेऊया। मित्रांनो, प्रत्येक बॅनर्स हे आपण स्क्वेअर फॉर्मॅटमध्येच मोस्टली बनवत असतो, त्यामुळे ही साईज फिक्स असते आपली। तर ही साईज फिक्स केल्यानंतर हे डिफॉल्टचं जे टेक्स्ट आहे हे सिम्पली इथनं डिलीट करून घ्यायचं आहे आणि प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून गॅलरीमधून आपण जे बॅकग्राऊंड दिलेलं आहे, जे मटेरियल दिलेलं आहे त्यामध्ये बॅकग्राऊंड आहे, त्या बॅकग्राऊंडमधून त्या बॅकग्राऊंडला आपण इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर इमेजच्या सेटिंगमध्ये जाऊन त्याचा एक्सपेक्ट रेशो हा 100% करून याला लेअर पॅनलमध्ये जाऊन सिम्पली लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते हलणार नाही आणि आपल्याला एडिटिंगला काही प्रॉब्लेम येणार नाही। अशाच प्रकारे आपण दुसरी लेअरसुद्धा आपण इथं ॲड करून घेणार आहोत। तर बघू शकता, ही फॉगची लेअर आहे। याला टेक्स्टच्या बॅकग्राऊंडसाठी आपण याचा यूज करत असतो मोस्टली। तर हिलासुद्धा आपण लेअर पॅनलमध्ये जाऊन लॉक करून घ्यायचं आहे। तर पुढची जी लेअर आहे ती आहे आपल्या बाप्पाची PNG। बघा मित्रांनो, ही PNG अतिशय सुंदररित्या आपण इथं ॲड केलेली आहे आणि अतिशय सुंदर दिसते आहे ती PNG इथे। तर पुढची जी PNG आहे मित्रांनो, ती सुद्धा एक फॉग PNG आहे। ती फॉग PNG सुद्धा आपण इथे ॲड करून घेणार आहोत आणि हिला सुद्धा आपण लेअर पॅनलमध्ये जाऊन लॉक करून घ्यायचं आहे। तर पुढची जी PNG आहे मित्रांनो, ते नेम टेक्स्ट आहे आपलं। बघू शकता तुम्ही, सॉरी, हे इथं आपला क्रम चुकलेला आहे, पण ही शुभेच्छाची PNG आहे मित्रांनो, ही सुद्धा आपण इथं लॉक करून घ्यायची आहे। आणि त्या पुढची जी PNG आहे याला सुद्धा सिम्पली इथं ॲड करून अशाच प्रकारे लॉक करून घ्यायचं आहे। मित्रांनो, लेअर बाय लेअर व्यवस्थित ॲड करत चालायचं आहे। माझा क्रम थोडा चुकलेला आहे, पण काही हरकत नाही, बॅनर व्यवस्थितच ॲडजस्ट होणार आहे। तर ही स्लोगन PNG सुद्धा आपण इथं ॲड केलेली आहे फायनली। तर पुढची जी PNG आहे मित्रांनो, ती इथं आपण ॲड करून घेणार आहोत। हे नेम टेक्स्ट आहे मित्रांनो, नेम PNG, टेक्स्ट PNG सॉरी। तर हिला सुद्धा आपण इथनं लॉक करून घ्यायचं आहे। अतिशय सिम्पल टेक्स्ट आहे मित्रांनो हा। याला टेक्स्चर वगैरे इफेक्ट दिलेला आहे, शॅडोज वगैरेचा इफेक्ट दिलेला आहे, इनर शॅडोचा इफेक्ट दिलेला आहे, त्यामुळे आपलं टेक्स्ट हे अतिशय उठून दिसतं आहे बॅनरवर। मित्रांनो, बॅनर तुम्हाला कसं वाटतं हे नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकनला नक्की प्रेस करा, जेणेकरून माझे भविष्याचे जे व्हिडिओज आहेत त्याचं नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। तर पुढची PNG ही आपण आता ॲड केलेली आहे आणि तिला सुद्धा लेअर पॅनलमध्ये जाऊन सिम्पली लॉक करून घेतलेली आहे। आता शुभेच्छुकचं नाव हे मित्रांनो तुम्ही तुमच्या हिशोबाने एडिट करू शकतात। याची PLP फाईलसुद्धा मी प्रोव्हाइड केलेली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि त्या लिंकला एक्स्ट्रॅक्ट करायसाठी कुठल्याही प्रकारचा मी पासवर्ड टाकलेला नाही आहे। तर बऱ्याच जणांचा कमेंट्स होत्यात की बाबा पासवर्ड टाकत जाऊ नका, त्यामुळे मी सध्या व्हिडिओजला पासवर्ड टाकणे बंद केलेले आहे, जेणेकरून तुम्हाला इझी जाईल। तर बघू शकता मित्रांनो, एक PNG ॲड झाल्यानंतर फायनली इथून बॅनर आपण सेव्ह करून घेणार आहोत। तर त्याआधी याची क्वालिटी ही अल्ट्रा करून घ्यायची आहे आणि सिम्पली बॅनरला सेव्ह करून घ्यायचं आहे। तर हे बॅनर सेव्ह झाल्यानंतर याच्या क्वालिटीला इन्हान्स करण्यासाठी आपण AI इन्हान्सर, फोटो इन्हान्सर या ॲपचा उपयोग करत असतो। तर ते ॲप्लिकेशन आपण इथं ओपन करून घ्यायचं आहे
याला लोडिंगला थोडा वेळ लागतो. तर हे ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर सिम्पली आपला फोटो आपण इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे बॅनर आणि इन्हान्स फोटोवर क्लिक करून द्यायचं आहे. त्यानंतर प्रोसेसिंगला सुरुवात होईल. हे पेड व्हर्जन असल्यामुळे इथं एक ॲड येते. ती ॲड बघितल्यानंतर आपल्या प्रोसेसिंगला सुरुवात होईल आणि आपल्या बॅनरची क्वालिटी जी आहे ती ऑटोमॅटिकली एन्हान्स होऊन जाईल. याआधी मित्रांनो फोटोला किंवा बॅनर्सला एन्हान्स करण्यासाठी आपण एका वेगळ्या ॲपचा यूज करत होतो. तर तिथं सर्व मॅन्युअली करावं लागायचं. इथं सर्व AIच्या साहाय्याने ऑटोमॅटिकली होतं. तर याचे पिक्सल वाढतात आणि नॉईज रिडक्शन्स होतं. भरपूर असे चेंजेस आपल्या बॅनरमध्ये आपल्याला पाहायला भेटतात प्रोसेसिंग पूर्ण झाल्यानंतर. तर मित्रांनो इथं आपण फायनली बॅनर सेव्ह करून घेत आहोत, म्हणजे ते ऑटोमॅटिकली सेव्ह होत आहे. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकनला नक्की प्रेस करा. तर मित्रांनो आपण आता भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.